सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं कौतुक हे होऊ शकतं. व्यवसाय तुमचा चांगला चालला असेल आणि आपण चांगल्या नफ्याची अपेक्षा देखील आज करू शकता. नवीन कौशल्य शिकण्यासाठी तुम्हाला वेळ घालवावा लागेल. आजचा दिवस हा तुमच्यासाठी चांगला जाईल. आज तुमच्यासाठी परदेश प्रवासाची देखील शक्यता आहे. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सगळे अडथळे आज दूर होतील. तुमच्या व्यवसायामध्ये एखादी नवीन डील फायनल झाल्यानं तुमचं मन हे अत्यंत प्रसन्न राहील. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहील. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला परदेशी प्रवासाची शक्यता आहे, जी तुम्हाला व्यावसायिकदृष्ट्या फायदेशीर ठरेल. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी ऑफिसची कामं तुम्हाला पूर्ण निष्ठेनं करावी लागतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्या ऑफिसमध्ये तुमचं कौतुक होऊ शकतं. तुमचा व्यवसाय चांगला चाललेला असेल आणि तुम्हाला जास्तीचा नफा देखील होईल. आज जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज ऑफिसमध्ये राहण्यासाठी तुम्हाला फार मेहनत घ्यावी लागेल. संयम बाळगण्याचा तुम्ही प्रयत्न करा आणि कठोर शब्दांचा वापर करू नका. तुमच्या करिअरमध्ये काही अडथळे हे येऊ शकतात. तुमचं उत्पन्न वाढवण्यासाठी आणि पदोन्नती मिळवण्यासाठी ऑफिसची कामं तुम्हाला अगदी निष्ठेनं पूर्ण करावी लागतील. आर्थिकदृष्ट्या आजचा दिवस हा तुमच्यासाठी सकारात्मक राहील. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी जास्त चांगला राहणार आहे. परंतु आज तुम्ही स्वतःहून कुणालाही कुठलाही सल्ला देण्याचा प्रयत्न करू नका, कारण लोक त्यामध्ये तुमचा स्वार्थ आहे असा गैरसमज करून घेऊ शकतात. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांचं दर्शन घ्या. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपल्या सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळणार नाही. व्यापाऱ्यांना कर्मचाऱ्यांच्या संकटांना सामोरं जावं लागू शकतं. आज अपेक्षेपेक्षा तुमची कमाई कमी असेल. तुम्ही आज मुलांच्या भविष्यासाठी एखादा मोठा निर्णय घेऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती आज थोडीशी खराब राहील. आज तुमचा दिवस हा ऑफिसमधील कामं करण्यामध्ये निघून जाऊ शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या मुलाबाळांसोबत घालवाल. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या आईवडिलांची सेवा करण्यात देखील व्यतीत करू शकता. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज काही योजना चुकीच्या ठरू शकतात आणि त्याचा भार देखील तुमच्यावर पडू शकतो. त्यामुळे सावधगिरी बाळगा आणि ज्या जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला विश्वास वाटतो त्याच जबाबदाऱ्या घ्या, असा सल्ला तुम्हाला देण्यात येतोय. आज ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांची साथ तुम्हाला मिळण्याची शक्यता फार कमी आहे. आज तुम्ही कर्मचाऱ्यांच्या संकटाला तोंड द्यावं लागू शकतं. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की उत्पादकता आज सामान्यांपेक्षा तुमची थोडीशी कमी राहील आणि यामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ होऊ शकता. व्यावसायिकांनी आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. तुमचा आत्मविश्वास हा थोडासा कमी होऊ शकतो. तुमच्या लग्नातील अडथळे आज दूर होतील आणि तुमचं लग्न देखील पक्क होऊ शकतं. आज संध्याकाळी तुम्हाला मुलं एक आनंदाची बातमी देतील. त्यामुळे तुमचं मन हे प्रसन्न राहील.
तुम्ही आज एखाद्या शुभ कार्यामध्ये सहभागी होऊ शकता. तुम्ही आज सावधगिरी बाळगा आणि जबाबदाऱ्यांबद्दल तुम्हाला थोड्याशा जबाबदाऱ्या घेण्यावरती तुम्हाला सल्लामसलत करावी लागू शकते. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज व्यापाऱ्यांना दिवसाच्या सुरुवातीला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु जसजसा दिवस जाईल तसतशी परिस्थिती सुधारत जाईल. करिअरच्या नवनवीन संधी तुमच्या समोर येतील. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहू शकते. परंतु व्यावसायिकांना आज सावधगिरी बाळगण्याची गरज आहे, कारण तुमच्या जवळची लोक तुमचा विश्वासघात करू शकतात. तुमची उत्पादकता आज थोडीशी कमी राहील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज आपले वरिष्ठ विनाकारण तुमच्यावरती दबाव आणू शकतात आणि कामाच्या समाधानामध्ये तुमच्या घट होऊ शकते. व्यापाऱ्यांना आज जास्तीचे परिश्रम घ्यावे लागतील, तेव्हाच त्यांची उत्पादकता वाढेल. आज व्यापाऱ्यांना दिवसाच्या सुरुवातीला काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू शकतो, परंतु जसजसा दिवस जाईल तसतशी परिस्थिती सुधारत जाईल. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक आनंदाची बातमी देतील. आज नशीब 77% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाचा ताण हा जास्त जाणवेल. काही लोकांना त्यांचं कार्यक्षेत्र बदलण्याची इच्छा ही राहू शकते. आयुष्यामध्ये तुमच्या समस्या येणं सामान्य आहे, त्यामुळे हार मानू नका आणि सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करा. आज तुमचे वरिष्ठ विनाकारण तुमच्यावरती दबाव आणू शकतात, त्यामुळे तुम्ही थोडेसे फ्रस्ट्रेटेड राहाल. आज व्यापाऱ्यांना अधिकचे परिश्रम घ्यावे लागतील, तरच व्यवसायामध्ये तुम्हाला जास्तीचे पैसे कमावता येतील. आज नशीब 67% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या सुरुवातीला करिअर संदर्भात काही संघर्ष हा तुम्हाला करावा लागेल. नोकरीतही तुमच्या बदल होण्याची दाट शक्यता आहे. आज आपण मानसिक आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. तुम्हाला मानसिक ताण हा जास्त जाणवेल. काही लोकांना त्यांचं कार्यक्षेत्र बदलण्याची इच्छा असू शकते. आयुष्यामध्ये तुमच्या समस्या येणे हे सामान्य आहे, त्यामुळे हार बिलकुल मानू नका. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमचं आरोग्य हे चांगले राहील. काही अनपेक्षित समस्या मात्र तुम्हाला उद्भवू शकतात, त्यामुळे आपलं नियोजन पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो. आपल्या जीवनसाथीदारासोबतचं नातं घट्ट करण्यासाठी तुम्ही एक डेट प्लॅन करू शकता. आजची संध्याकाळ तुमची रोमॅन्टिक जाईल, परंतु दिवसभर मात्र तुम्हाला कामाचा थोडासा ताण मात्र राहणार आहे. काही लोकांना त्यांचं कार्यक्षेत्र बदलण्याची इच्छा होईल. आज करिअर संदर्भामध्ये तुम्हाला जास्तीचा संघर्ष करावा लागेल, परंतु तुम्हाला आज तुमच्या मानसिक आरोग्याची दिवसभर काळजी घ्यावी लागेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला कामाशी संबंधित काही निराशेला सामोरं जावं लागेल. आपण आपले ध्येय साध्य करू शकणार नाही आणि तुमचा खर्च वाढू शकतो आणि तुमचं बजेट देखील कोलमडू शकतं. ताणतणाव टाळण्यासाठी तुम्ही मेडिटेशनचा आधार घेऊ शकता. तुमचं आरोग्य आज चांगलं राहील. काही अनपेक्षित समस्या मात्र तुम्हाला उद्भवू शकतात,
ज्यामुळे तुमचं नियोजन पूर्ण होण्यास उशीर होऊ शकतो. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.